दोस्तानो, आज आपल्यासाठी एक सुंदर अशी बोधकथा घेऊन आलोय। एकदा इंद्रदेव हे सर्वांवर कोपले। त्यांनी शाप दिला की आजपासून पुढची 12 वर्ष हा पाऊस पडणार नाही। आणि तशी त्यांनी आकाशवाणी केली। पृथ्वीवर सगळीकडे हाकार माजला। सगळेजण हताश झाले। 12 वर्ष पाऊस येणार नाही म्हणजे सगळे मनुष्य, सगळे प्राणी हे दुष्काळानं मरणार। या विचाराने सगळेजण घाबरून गेले। एक शेतकरी जंगलातून रोज पाणी भरून आणायचा आणि आपली गुरं आणि कुटुंबाला पाणी द्यायचा। पण थोड्याच दिवसात जंगलातील पाणी सुद्धा संपून गेलं, आटून गेलं। शेतकरी पाण्याच्या शोधात जंगलात फिरायला लागला। तेव्हा त्याला एक विलक्षण दृश्य दिसलं। एक मोर आपल्या पिलांना नाचायला शिकवत होता। त्या पिलाने मोराला विचारलं, जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण नाचून किंवा नाच शिकून काय फायदा? तेव्हा मोर म्हणाला, हे बघा, आपण जर आतापासून नाचणं किंवा नाच शिकवणं बंद केलं तर जेव्हा 12 वर्षांनी पाऊस पडेल ना, तेव्हा आपण सारं नाचणं हे विसरून गेलेलो असू। शेतकरी हा संवाद ऐकून अवाक झाला। तो धावतच घरी आला। शेतीची अवजारं त्याने गोळा केली आणि दुसऱ्या दिवशी आपल्या मुलांना घेऊन शेतावर गेला आणि कोरडं शेत नांगरायला लागला। मुलांना शेतीची कामं शिकवायला लागला। मुलं चकित झाली आणि आपल्या बापाकडे बघत म्हणाले, त्यांनी विचारलं, अहो बाबा, जर 12 वर्षे पाऊस पडणार नसेल तर आपण आता शेत नांगरून मशागत करून काय फायदा होणार आहे? तेव्हा शेतकरी म्हणाला, हे बघा बाळानो, आपण शेतीची कामं शिकलो नाही किंवा आपण शेतीची कामं करणं बंद केली तर पुढे 12 वर्षांनी जेव्हा पाऊस पडेल ना, तोपर्यंत आपण सगळी कामं विसरून जाऊ म्हणून करायची। आणि तो पुन्हा कामाला लागला। इंद्रदेव आकाशातून या कुटुंबाला आणि शेतकऱ्याला काम करताना बघून तो अचंबित झाला। तो एका माणसाचं रूप घेऊन त्या शेतात आला आणि शेतकऱ्याला विचारलं, अरे बाबा, तू आकाशवाणी ऐकली नाहीस का? तेव्हा शेतकरी म्हणाला, होय ऐकले, पण जर मी कामं नाही केली किंवा माझ्या मुलांना शेतीची कामं नाहीत शिकवली तर माझ्या पुढच्या पिढीला शेतीचं काहीच काम येणार नाही। मग जेव्हा पाऊस पडेल तेव्हा ते उपाशी राहतील। इंद्र सुन्न झाला। तो पुन्हा स्वर्गात आल्यावर स्वतःच विचार करायला लागला की जर मी 12 वर्ष पाऊस पाळला नाही तर मी सुद्धा पाऊस कसा पाडायचा हे विसरून जाईल। मग सगळी सृष्टी ही करपून जाईल, जीवसृष्टी नष्ट होईल। देवाने लगेच विचार बदलला, आपला शाप मागे घेतला आणि भरपूर पाऊस पाडायला सुरुवात केली। दोस्तानो, या गोष्टीतून आपण तात्पर्य फक्त इतकंच घ्यायचं, बाहेरची परिस्थिती, बाह्य परिस्थिती हे कशी असो, पण आपण न चुकता आपलं कर्तव्य हे करत राहायचं असतं। कठीण परिस्थितीमध्ये आपल्या कर्तव्यनिष्ठतेची परीक्षा असते, एवढंच डोक्यात ठेवायचं आणि आपलं काम करत राहायचं।